नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललेलो केसरी एक्वेरियम येथे. तर आम्ही 2 गाड्या केलेल्या वॅगनर आणि आम्ही जात होतो. हा सर्वात पहिला आपला ब्लॉग आहे मित्रांनो, जो मी आता करतोय. हे माझे भाऊ आहेत. यांच्यासोबत आम्ही चाललोय केसरी एक्वेरियम सावंतवाडी येथे. तुम्हाला जर जायचं असेल, आम्ही चाललो वेंगुर्लावरून, सातेरी मंदिरकडून आता आमच्या गाड्या निघाल्यात. वेंगुर्लावरून एक 31 किलोमीटरचं अंतर पडतं आणि इथे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो मित्रांनो. दोन्ही गाड्या आपल्या तयार झाल्यात पेट्रोल वगैरे भरून. तर आता आपण थोड्याच वेळात इथून निघणार आहोत. तर आपला प्रवास सुरू झालेला आहे. वेंगुर्लावरून तुम्ही जर मित्रांनो गेलात तर केसरी एक्वेरियम सावंतवाडी हे 31 किलोमीटर पडतं. साधारण तुम्हाला 1 तासभर त्यामध्ये लागतो जाण्यासाठी. आणि सपोज जर तुम्ही कुडाळवरून जात असाल तर तुम्हाला तिथे जाण्यासाठी 33 किलोमीटर अंतर आहे. 1 तासाभराचं डिस्टन्स पण तिथे तुम्हाला लागून जाईल. तर आता आम्ही जवळपास पोहोचलो आहोत. वाटेत आम्ही थोड्या कारणासाठी थांबलेलो, कारण आपली एक गाडी अजून पाठीमागे होती, जिचा आम्ही वेट करत होतो. तर ती गाडी आपली आलेली आहेत आणि वैभव हे आपले उत्कृष्ट असे चालक, आमचा मित्रच आहे तो चालवत होता गाडी, त्यामुळे त्याने फास्ट घेऊन आला एकदम. ह्याला तुम्ही बघू शकता, हा आमचा वैभव आहे. आणि मित्रांनो, तर आता आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अशा पद्धतीने आम्ही येथे येऊन पोचलोय केसरी एक्वेरियम येथे. एक्वेरियमचा परिसर तुम्ही बघाल तर अत्यंत प्रशस्त आणि डोंगरामध्ये असलेला आहे. हे KSR हे त्यांचं पूर्ण मुख्य प्रवेशद्वार आहे केसरी एक्वेरियमचं. ही आमची फॅमिली. तर आम्ही गाड्या वगैरे पार्क करून तिकीट काढण्यासाठी आता जात होतो. तर तिथून आम्ही थोड्या वेळात तिकीट काढायला गेलो मित्रांनो. तर इथे आम्ही तिकीट काढेपर्यंत एक व्हिडिओ मी शूट करत होतो. इथे बघितलं तर तुम्ही गाड्या आहेत, चित्र आहेत, बैलाची, गावातील प्रत्येक गोष्टीचं चित्र इथे काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर एका भल्या मोठ्या माशाच्या तोंडातून आम्ही आतमध्ये निघालो. जसं की डिझाईनशीर त्याने माशाचं तोंड बनवलेलं एक्वेरियम असल्या कारणाने. तर तिथून आम्ही आतमध्ये गेलो आणि थोड्याच वेळात आम्हाला तिथे एक छोटंसं तळं दिसलं, ज्यामध्ये खेकडा ठेवलेला होता त्याने. आणि तिथून आम्ही बघत पुढे गेलो आणि ही आमची फॅमिली पुढे चालली आहे. इथे मासे आहेत, तुम्ही बऱ्या प्रकारचे पाहू शकतात की बरेच मासे आहेत. त्यांना म्हणजे खाण्यासाठी आपण तिथे 10-20 रुपयाचं खाद्य घेऊन त्यांना आपण घालू शकतो. आणि हा एक त्यांचा झुलता असा ब्रिज आहे, याच्यावर तुम्ही फोटोशूट करू शकता तुमचं. शिवाय आम्ही गेलो त्यावेळेला तिथे बराच पाऊस पडत होता आणि इथे आम्ही प्राणी पाहायला सुरुवातीला गेलो. तर इथे वेगवेगळे प्रकारचे सरडे तिथे ठेवलेले होते. ऑरेंज कलरमध्ये एक सरडा होता, जे तुम्ही बघाल तर अत्यंत शांत आहेत. आणि हा थोडा मला ॲग्रेसिव्ह वाटतोय. हा सरडा तुम्ही मित्रांनो बघा, ब्लॅक अँड ग्रे कलरमध्ये दिसतोय. शिवाय इथे अजून एक येलो कलरमध्ये पण सरडा आहे. सरडा म्हटल्यावर आपल्याला प्रथमतः म्हणजे भीती वाटते प्राण्याची, पण इथे बघाल तर एकदम ते वैशिष्ट्यपूर्ण वाटत आहेत. हा इथे झोपला आहे सरडा, ग्रे कलरमध्ये एक आहे. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही पशुपक्षी पण बघणार आहोत. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारची आणि व्हाईट कलरमध्ये बदकं तुम्ही पाहू शकतात. त्याशिवाय तिथे वेगवेगळ्या प्रकारची कोंबडी पण आहेत, बदकं पण आहेत काळ्या कलरमध्ये. पाऊस पडल्या कारणाने लॉन वगैरे सगळं भिजून गेलं होतं. तर आम्ही इथे पावसासाठी थोडा वेळ थांबलो, जिथे आम्ही फोटो पण काढत होतो आणि तुम्ही सेल्फी वगैरे घेऊ शकता तिथे मित्रांनो. बरीच मंडळी येथे फिरण्यासाठी अत्यंत रमणीय ठिकाण आहे. मी तर सजेस्ट करेन की तुम्ही अवश्य भेट द्या. सावंतवाडी सिंधुदुर्गमध्ये आलात तर सावंतवाडीमध्ये केसरी एक्वेरियमला नक्की भेट द्या. इथे एका मोठ्या स्टील केजमध्ये विविध प्रजातीचे बाहेरच्या देशात असलेले पोपट पण इथे आहेत, निळ्या, गुलाबी, पिवळ्या कलरमध्ये. त्याशिवाय बऱ्याच चिमण्या तिथे होत्या. आणि हे माशांना आम्ही खाद्य घातल्यानंतर मासे कसे आलेत बघा. शिवाय इथे चिमण्या आणि कबुतरांसाठी त्यांनी बारीक छोटे बॉक्स केलेले आहेत, ज्यामध्ये ते फिरत होते. शिवाय बदक, टर्की, कोंबड्या असे बरेच प्रकारचे तिथे प्राणी पक्षी होते मित्रांनो. ही तुम्ही टर्की बघू शकता. आम्ही साधारण एक 4च्या सुमारास घरातून निघालेलो. 5 पर्यंत आम्ही तिथे पोहोचलो मित्रांनो. 1 तास 1.5 तासामध्ये आम्ही बरंच काही पाहिलं तिथे. खूप मनोरंजन झालं आमचं. लहान मुलांना पण मजा आली खूप. इथे तुम्ही पाहू शकतात की वेगवेगळ्या प्रजातीची कोंबडी पण आहेत. आणि आपल्या सिंधुदुर्गात फिरण्यासारखे खूप काही गड किल्ले आहेत, समुद्र आहेत, पण हे एक वैशिष्ट्यपूर्ण फिरण्यासारखं आता एक नवीन ठिकाण झालेलं आहे. तर मी बऱ्याच जणांना सजेस्ट करेन की तुम्ही अवश्य भेट द्या. इथे तुम्ही पाहू शकतात की वेगळ्या प्रकारची कबुतरं पण आहेत. आणि इथे 2 मुंगुसाची पिल्लं त्यांनी ठेवलेली, ती आम्ही पाहत होतो. तर ते काही उठत नव्हते, गाढ झोपलेले. एक पिल्लू त्यातलं आमच्या आवाजाने बाहेर आलं आणि डोकावून पाहू लागलं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो.
डोळे अगदी त्याचे लाल आहेत. मी झूम करून तुम्हाला दाखवतो पहा. पिवळ्या रंगामध्ये ही मुंगूस आहेत. अत्यंत क्यूट आणि ॲडोरेबल वाटत आहेत मित्रांनो ही. ते दुसरं मुंगूस अत्यंत गाढ झोपेत होतं. झूम करून आवाज करून पण ते काही हललं नाही, उठलं नाही. त्यामुळे आम्ही लगेच मोर्चा वळवला दुसऱ्या पिंजऱ्याकडे. दुसऱ्या पिंजऱ्यात तुम्हाला साळींदर हा प्राणी तुम्ही पाहू शकता, जिला आपण साळ वगैरे किंवा साळू वगैरे म्हणतो. जिला पूर्ण अंगभर काटे असतात. नंतर आम्ही आलो ॲक्वेरियममध्ये, जिथे एंट्री करताच भले मोठे फिश टँक्समध्ये आपल्याला मासे दिसतात. गुलाबी, हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे असे बरेच विविध प्रकारचे मासे इथे मित्रांनो पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी त्यांनी विशिष्ट अशा प्रजातीचे मासे वगैरे त्याने ठेवलेले होते, हे तुम्ही पाहू शकता. काही का दुसऱ्या प्रजातीचे मासे आहेत आणि विविध असे मोठे फिश टँक तुमचे पाहूनच डोळे दिपून जातील मित्रांनो. शिवाय अत्यंत वेगळ्या प्रकारचे इथे पण मासे आहेत. प्रत्येक माशाचं आता पर्टिक्युलर नाव मला माहिती नाही आहे. जसं मला त्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगता येतं तसं मी तुम्हाला सांगतो. आणि हा पहिला व्हिडिओ असल्या कारणाने मित्रांनो लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरी असतील, काय तुम्हाला आवडलं नसेल, चांगलं वाईट सगळ्या कमेंट तुम्ही करू शकता मित्रांनो. विविध रंगाचे असे वेगळे प्रकारचे मासे तुम्हाला मी झूम करून दाखवतो. त्यांच्या अंगावरचे कल्ले, खवले पण बघू शकता तुम्ही. हा बघा केवढा मासा आहे मित्रांनो. आणि इथे एक कोपऱ्यात तुम्हाला सकर मासा दिसेल. सकर मासा तुम्हाला माहीत असेल, आपण बरेच जण फिश टँकमध्ये पण पाळतो. हा तो सकर मासा आहे, जो फिश टँकला चिकटून राहतो आणि पूर्ण फिश टँकची काच तो क्लीन करत असतो. कधी बघाल तर त्याला तो काचेला चिकटून राहिलेला असतो, असा तो मासा आहे. शिवाय इथे तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या पतंग आकाराचे मासे कसे आहेत. व्हाईट कलरमध्ये, येलोइश कलरमध्ये. झूम करून बघा, मी तुम्हाला त्यांचं तोंड दाखवतो. लहान मुलांसाठी आणि अत्यंत आकर्षणीय असा तो स्पॉट आहे. तुम्ही गेलात तर खूपच म्हणजे मजा येईल तुम्हाला. अत्यंत दुर्मिळ प्रजाती अशा त्यांनी शोधून आणलेल्या आहेत आणि ते आपल्याला स्टोअर करून त्यांनी ते एक नजारा दाखवायचा प्रयत्न मित्रांनो केला. कधी आलात तर नक्की भेट द्या सावंतवाडी केसरी ॲक्वेरियमला. शिवाय मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आमची कशी वाटली ती एकदा पूर्णपणे पहा, व्यवस्थित त्याच्यावर रिप्लाय द्या. आम्ही तुमच्या रिप्लायचं वाट पाहत आहोत.